संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं तर अनेक गोविंदा पथकं जे आहेत ते संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीला दाखल जे आहेत ते झालेले आहेत। अनेक गोविंदा पथकं आता या ठिकाणी मानवी मनोरे जे आहेत ते रचणार आहेत आणि काही वेळातच आता थरांचा थरारक जो आहे तो ठाणे शहरात पाहायला मिळणार आहे। त्यासोबत आमदार रवींद्र फाटक या ठिकाणी आहेत। सर, खऱ्या अर्थाने आता दहीहंडीच्या पंढरीमध्ये दहीहंडी उत्सवाला सुरुवात झालेली आहे। अनेक गोविंदा पथकं दाखल झाली आहेत, काय सांगाल एकंदरीत? खास करून सर्व गोविंदांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि त्यांनी सर्वांनी आजचा दिवस वर्षभर ते बघत असतात आणि 2 महिने सराव करत असल्याने त्यांचा आजचा जो आनंदाचा दिवस आहे। मी सर्व गोविंदांना बोलतो की आपल्याला कॅपॅसिटी प्रमाणे थर लावावे, कुठलंही कॉम्पिटिशन न करता खेळ खेळावा असे आमची म्हणणं आहे। सर, पाहिजे झालं तर 3 हंड्या समोर उंचावरती उभारलेल्या आहेत। कुणाकरिता तो नेमका मान मिळणार आहे हंडी फोडण्याचा? सन्मान्य ह्या दरवर्षी 3 हंड्या लागल्या जातात। एक मुंबई करता असते, एक आमच्या लाडक्या बहिणीसाठी खास सन्मान हंडी आहे, अनेक ठाण्या करताय 3 हंड्या फोडल्या जातात। सर, त्या 3 हंड्या जरी असल्या तरी आपल्याच डोक्यावरती एक हंडी दिसते, ती विशेष हंडी कुणाकरिता असणार आहे? ती विशेष हंडी ज्या दिवशी फोडू त्या टायमाला आपल्याला समजेल। तर महिला सक्षमीकरण असेल किंवा महिलांकरिता काही लाडक्या बहिणींकरिता हंडी राखीव असणार आहे का? यंदा लाडक्या बहिणीसाठी खास सन्मान हंडी आयोजन केले संकल्प प्रश्नांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व अजित पवार साहेबांनी हे लाडक्या बहिणीसाठी जी योजना आणली त्यात महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वागत होते। त्याचमुळे या वर्षीच्या सणाला सुरुवात असताना लाडक्या बहिणीसाठी खास सन्मान हंडी केली। तर निश्चित आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये अनेक गायक जे आहेत ते देखील आता या ठिकाणी सज्ज जे आहेत ते झालेले आहेत। तर अनेक पारंपरिक वाद्य जे आहेत ते आज ठाणेकरांना असतील किंवा गोविंदा पथकांना जे आहेत ते या ठिकाणी अनुभवायला जे आहेत ते मिळणार आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये गोविंदा पथकांच्या थरासोबत आज या ठिकाणी मनोरंजनाचे देखील थर जे आहेत ते गोविंदा पथकांना पाहायला मिळणार आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये गोविंदा पथक जे आहेत ते आता संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला जे आहेत ते दाखल झालेले आहेत। कॅमेरामॅन अमित शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।